नमस्कार मैत्रिणींनो, आपण ही पाव किलो भेंडी घेतली आहे। ही पाव किलो भेंडी छान अशी धुवून चून आणि छान अशी धुतलेली आहे, पुसून आणि तिचे बारीक काप करून घेतलेले आहे। ह्या ठिकाणी आता आपण इथे लसूण घेतला आहे। लसूण हा बारीक कांडून घेत आहोत, आपण मिक्सरमधनं काढत नाही। तर असं जाडाभरदा याच्यातून कांडून घेतात। मग तुमच्याकडे अद्रक लसूणची पेस्ट असेल तरी ती टाकली तरी चालेल, पण आपण याच्यात अद्रकचा वापर करणार नाही आहोत, आपण फक्त लसूणचा। तर इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्यानंतर आपण छान असं इथे जिरं टाकलेलं आहे। जिरं छान तडतडल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे। जाडी भरलेली दळलेली पेस्ट काढलेली होती तीच टाकलेली आहे। तुम्हाला वाटली तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा तयार करू शकता। त्याच्यानंतर आपण इथे छान असं हे तळून घेतलेलं आहे। तर जिरं आणि अद्रक हे लसणाची पेस्ट आपण इथे छान असं हे तेलामध्ये परतून घेतलेला आहे। थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे टेस्टसाठी आणि छान असा तो करपून घेणार आहोत, आपण थोडासा असा परतून घेणार आहोत। तर त्याच्यामध्ये आपण आता मसाला भेंडी करणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीची ही मसाला भेंडी येणार आहे। या ठिकाणी आपण इथे लाल मसाला घेतलेला आहे, काळा मसाला घेतलेला आहे, अशा पद्धतीने थोडीशी हळद घेतलेली आहे। तर हे बघा, लाल काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद आणि आपण छान असं हे परतून घेणार आहोत। असं 2-3 मिनटं मसाल्याचा कच्चटपणा जो आहे तो आपण तेलामध्ये असं 5 मिनटं परतून घेणार आहोत। तर परतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये ही जी भेंडी होती आपण बारीक चिरलेली, धुवून बारीक चिरलेली, ती टाकणार आहोत आणि थोड्या वेळ असं परतून घेणार आहोत। अगदी झटकन होणारी म्हणजे डब्याला पटपट होणाऱ्या अशा ह्या भाज्या आहेत आणि आपल्याला डब्याला अशा छान अशा चविष्ट लागणाऱ्या, अगदी चविष्ट लागणाऱ्या अशा ह्या भाज्या आहेत। अगदी सोपा सकाळच्या वेळी डब्याला जे नाश्ता लागतो, बऱ्याच जणांना आता शाळा सुरू झालेली आहे, कोणाला ऑफिसला जावं लागतं आणि त्यांच्यासाठी अशा झटकन होणाऱ्या ह्या चविष्ट आणि स्वादिष्ट अशा ह्या रेसिपी आहेत। तर आपण डबा स्पेशल करत आहोत। तर सगळ्यात आधी आपण वांग्याची भाजी दाखवली होती, त्याच्यानंतर मी तुम्हाला फ्लावरची दाखवली आणि आताही आपण भेंडी भाजी दाखवत आहोत। तर अगदी स्वादिष्ट अशी झटकन होणारी ही भेंडीची भाजी आहे, अगदी चविष्ट लागते। आणि 5 मिनटं आपण हिच्यावर थोडंसं थोडं 5 मिनटं वाफवल्यानंतर तर याच्यावर आता आपण शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकून घेतलेला आहे आणि कूट टाकून आणि छान अशी हलवून थोडीशी वाफवू देणार आहोत, जेणेकरून पटकन भेंड्या ह्या कवळ्या असतात, त्या पटकन शिजल्या जातात। तर अशा पद्धतीने आपण ही अगदी झटकन होणारी ही भेंडी भाजी करणार आहोत, केलेली आहे। अगदी छान येणार आहे, अगदी चविष्ट आणि डब्याला। आता इथे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ हे सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये। तर भाजीमध्ये याच्यात थोडंसं, तर तुम्हाला वाटलं आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा टाकू शकतात किंवा असं थोडे अर्धवट शेंगदाणे, तर दळलेले अर्धवट शेंगदाणे असतील ते सुद्धा टाकू शकतात आणि अशी 5 मिनटं ही भाजी आपण आता वाफवून घेणार आहोत आणि पटकन अशी छान अशी ही स्वादिष्ट भेंडी भाजी तयार झालेली आहे। आपल्याला डब्याला पटकन नेता येते आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी किंवा माझे काही मनोरंजनासाठी जे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात जरूर कमेंट करून सांगा। तर आपण बघा, इथे ताट तयार केलेलं आहे, एका बाजूला आंबा चिरलेला आहे, पोळी घेतलेली आहे आणि लोणच्याची फोड घेतलेली आहे आणि छान अशी ही स्वादिष्ट दुपारचं जेवण डब्याला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची स्वादिष्ट भेंडी भाजी घेऊन जाऊ शकता। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ कसे वाटतात जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।